नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्र या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, अर्णवने इतकं सुंदर गिफ्ट ईश्वरीसाठी रेडी केलेलं आहे की ते पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की एवढा सुंदर ड्रेस कुणी तयार कसं करू शकतं. मित्रांनो, आता इथे जय्यत तयारी चालू झालेली आहे. इतकं सुंदर सरप्राईज ईश्वरीला दिलेलं आहे. ईश्वरी जेव्हा अंजलीला घेऊन हॉस्पिटलमधून घरी येते तेव्हा अर्णव इतकं छान पद्धतीने तिचं स्वागत करतो, तिच्यासाठी दिव्यांची आरास करतो, तिचं औक्षण करतो इतकं सुंदर पद्धतीने. ॲक्च्युली पाहायला गेलं तर म्हणजे बायकांचं औक्षण करतात, पण इथे नवरा आपल्या बायकोचं औक्षण करत आहे, तिचं ओवाळत आहे. मित्रांनो, खरंच किती लकी आहे ईश्वरी की तिला असा ओवाळणारा नवरा भेटलाय, औक्षण करणारा नवरा भेटलाय. खरंच अर्णव आणि ईश्वरी यांची जोडीच ग्रेट आहे. इतकं छान वाटत आहे ईश्वरीला, अगदी भारावून गेलेली आहे. बापरे, खतरनाक. त्याने मिनी इंदोरच तिथे आणलेला आहे. इंदोरचे सगळे पदार्थ तिथे ठेवलेले आहेत. इतकं म्हणजे इतकी ती खुश झालेली आहे, ती अगदी भारावून गेलेली आहे. कोणतीही बायको, कोणतीही मुलगी भारावून जाणारच ना, कारण नवऱ्याने एवढं सगळं काही अरेंज केलंय आणि ते पण इतकं सुंदर पद्धतीने, आणि ते पण तिच्यासाठी म्हटल्यावर ईश्वरीला आणखीन काय पाहिजे. म्हणजे एका बायकोला आणखीन काय पाहिजे असतं नवऱ्याकडून. एवढं सुंदर गिफ्ट तिला भेटलंय आणि आता सर्वच जण तिला छान छान गिफ्ट देत आहेत. अंजलीताईने दिलं, नम्रताने दिलं, आकाशनेही दिलं, मामाने सुद्धा दिलं, सगळ्यांनी गिफ्ट दिलं. पण आता अर्णव राहिलाय आणि सगळ्यांना उत्सुकता लागली की हा मिस इंदोरचा नवरा आपला क्यूट चिंटू नक्की ईश्वरीला असं कोणतं गिफ्ट देणार आहे. त्यामुळे सगळेजण उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत आहेत आणि अर्णवने एका आता सुंदर असा बॉक्स ईश्वरीच्या हातात दिलेला आहे आणि तिला सांगत आहे, मिस इंदोर, हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय, हे सगळं सरप्राईज तुझ्यासाठी आहे आणि यामध्ये मी स्पेशल ड्रेस तुझ्यासाठी डिझाईन केलेला आहे, मी स्वतः डिझाईन केलाय. बाप रे, हे ऐकून तर ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रूच यायला सुरुवात होतात. किती छान, म्हणजे तिला आणि ती भारावून जाते. तिला कळतच नाही की अर्णव सरांनी एवढं सगळं माझ्यासाठी केलं. किती छान, म्हणजे वर्ल्ड ड्रेस इतका सुंदर ड्रेस अर्णवने तिच्यासाठी डिझाईन केलेला असतो. पण अर्णवची एक अट असती की आपण संध्याकाळी जेव्हा डिनरला जाणार आहे तेव्हाच तो हा ड्रेस घालायचा. ईश्वरी बोलते ठीक आहे, पण ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो. मित्रांनो, कुणाला आनंद नाही होणार. नवऱ्याने स्वतःच्या बायकोसाठी स्वतः ड्रेस डिझाईन केलाय, एखाद्या दुकानातून घेतला नाही तर स्वतःच्या हाताने स्वतःची मेहनत करून ड्रेस डिझाईन केलाय. आता खरंच मलाही उत्सुकता लागली की नेमका असा कोणता ड्रेस आहे जो अर्णवने डिझाईन केलाय. तर इकडे आपल्याला आता असं पाहायला भेटते की ईश्वरीची आट असते की आपण मंदिरात जाऊया, आपण डिनरला जाऊया, पण आपण मंदिरात जाऊया, माझी इच्छा आहे गणू बाप्पाला भेटायची. तर आता दोघेजण मंदिरात गेलेले असतात. आता ईश्वरीनं अर्णवला बोलत असते की सर, तुम्ही देवाकडे काय मागितलं. पण अर्णव सुद्धा खूप लबाडो, अजिबात सांगत नाही बोलतो, मी काहीच नाही मागितलं. पण ईश्वरीला सुद्धा माहीत असतं की अर्णव सरांनी माझ्यासाठीच मागितलंय आणि ईश्वरी सुद्धा गणू बाप्पाकडे हेच मागत असते की माझ्याही नवऱ्याला खुश ठेव आणि अर्णव सुद्धा माझ्या बायकोला खुश ठेव. मित्रांनो, शेवटी आपण देवाकडे जातो, देवाकडे मागणी मागतो. कुणासाठी मागतो? आपल्यासाठी काहीच नाही मागत. प्रत्येकाच्या बाबतीत असंच असतं, स्वतःसाठी कुणी काहीच मागत नाही. माझ्या नवऱ्याला खुश ठेव, मुलाबाळांना खुश ठेव, याला खुश ठेव, त्याला खुश ठेव, सगळ्यांचं भलं कर, असंच मागत असतो. कारण आपण आपल्यासाठी कधी काही मागत नाही. आपण दुसऱ्यासाठी मागितलं तरच देव आपल्यालाही देतो आणि दुसऱ्यांनाही देतो, असं मला वाटतं खरंच. आणि अर्णवने सुद्धा त्याच्या बायकोचंच सुख मागितलेलं आहे देवाकडे. आता मात्र खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. जेव्हा ते घरी येत असतात तेव्हा ईश्वरीचा पाय मुरगळतो आणि बिचारी आता तिचा पाय खूप दुखत असतो. आता अर्णवला फार वाईट वाटतं. अर्णव तिच्या पायाची मालिश करून देत आहे आणि आता इकडे राखेचा भलताच प्लॅन शिजत आहे त्याच्या डोक्यात. आपलं लावण्याने तिचा जो काही ड्रेस असतो तो ड्रेस काढून घेतलेला आहे त्या बॉक्समधून आणि ती आता तो ड्रेस घेऊन चाललेली आहे. आता ती त्या ड्रेसचं काय करणार, कसं करणार, तो ड्रेस फेकून देणार का, की जाळून टाकणार, की त्याच्या जागी दुसरा ड्रेस ठेवणार, काय माहिती त्याचं प्लॅन काय आहे. मात्र अर्णवने तिला पकडलेला आहे. आता काय होणार, कसं होणार, काय वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.